हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं क्लास 10 मराठी पोयम 2 संत वाणी का पाठ आ योगी सर्वकाल सुखदाता के डाइजेस्टिव क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम पाठ अ अंकिल अमीदास तुझा तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स भी हमने किए हैं। अगर आपको वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स देखने हैं तो उसका प्लेलिस्ट का लिंक भी डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा, तो आप वो भी ज़रूर से देखिए। तो हम स्टार्ट करते हैं योगी सर्वकार सुखदाता के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स। पहले दिया है अभंगाची मध्यवर्ती कल्पना, द सेंट्रल थीम ऑफ द अभंग डिवोशनल पोएट्री। इसके बाद हमें दिया है टिप्पा, चकोर एक काल्पनिक पक्षी हा चंद्रकिरणे पिऊन जगतो अशी कल्पना आहे। योगी योग साधना करून समाधी अवस्थेचा अनुभव घेणारा आत्मज्ञानी साधू। देन मला आता स्वानंद तृप्ती, उच्च कोटीचा निर्मळ निरपेक्ष आनंद, आत्मानंद, परमानंद, इहलोक, पृथ्वीवरचे प्राणीमात्रांचे जीवन, श्रवण कीर्तन, देवाची उपासना करण्याची, भजन गाणे व ऐकणे याची एक पद्धत। इसके बाद दिया है वाक्य प्रचार व त्यांचे अर्थ। मळ छाने, मळ धुणे, अधपतन होणे, दर्जा घसरणे। इसके बाद हमें दिया है कविताचा भावार्थ। तो पाणी आणि योगी पुरुष याची तुलना करताना संत एकनाथ महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे चकोर पक्षाला चंद्रकिरण हवी असतात, चकोर पक्षी चंद्रकिरणामुळे जगतो, किंवा पिल्लांना जसा पक्षिणीच्या पंखाचा आसरा असतो, पाणी जसे सर्व जीवमात्रांना जीवनदायी असते, याप्रमाणे योगी पुरुषाच्या मनाच्या मऊपणा, कोमलता सर्वांना हवीशी वाटते। पाणी वरवरची डाग किंवा मळ धुवून टाकते, पण योगी सर्वांची मने आतून बाहेरून निर्मळ करतो। पाणी एक वेळ प्यायल्यास जीवाला आनंद देते, परंतु योगी सर्वांना पूर्ण वेळ किंवा कोणत्याही काळामध्ये सुख देणारा असतो। नेक्स्ट, तहानलेला माणूस पाणी प्यायल्यावर फक्त त्या क्षणाला त्याचे समाधान होते, त्याला त्या क्षणाचे सुख मिळते, पण योगी परमसुख देतो, अक्षय न संपणारे अखंड आत्मसुख देतो। योग्याने दिलेल्या सुखाचा नाश होत नाही, त्यात कोणतीही विकृती नाही, ते सुख सतत मिळत राहते। पाण्याची गोडी फक्त जीवेला तृप्त करते, समाधान देते, परंतु योगी पुरुषाने दिलेला गोडवा सर्व इंद्रियांना शरीराला शांत करतो, समाधान होते। नेक्स्ट, ढगातून पाणी खाली जमिनीवर पडते, मातीवर पडलेल्या पाण्यातून अन्नधान्य निर्माण होते, म्हणजे ढगातून पडणारे पाणी पाहून लोक खुश होतात, त्यांचे मन समाधानी होते। इसके बाद हमारा आता है, त्याप्रमाणेच योगी पुरुष जेव्हा खाली धर्तीवर येतो, म्हणजेच तो जेव्हा इहलोकात यानी की मृत्यूलोकात जन्म घेतो, तेव्हा त्याच्या बोलण्याने, त्याचे बोल ऐकण्याने, त्याच्या विवेकी वागणुकीमुळे लोकांची मने समाधानी होतात। योगी पुरुष आत्मज्ञानाने समस्त लोकांचा उद्धार करतो। इसके बाद हमें दिया है पैराफ्रेज ऑफ द पोयम, जिसे रीड करने के लिए आपको वीडियो पॉज करना होगा और रीड करना होगा। आप इसे रीड कीजिए ताकि आपको ये जो अभंग है उसके मीनिंग्स अच्छी तरह से समझ में आ जाए। अगर आप मेरे चैनल पे पहली बार विजिट कर रहे हो या फिर चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो जल्दी से चैनल को सब्सक्राइब कर लो और वीडियो को ज़्यादा से ज़्यादा अपने दोस्तों के साथ शेयर कीजिए। और अगर आपको और किसी चैप्टर के क्वेश्चन आंसर चाहिए तो वो भी आप मुझे कमेंट करके ज़रूर से बताइए। तो अब हम बढ़ते हैं कृति स्वाध्याय व उत्तरे की तरफ। तो सबसे पहले हम देखते हैं कृति 1। तो देखते हैं शब्दार्थ। जेवी ज्याप्रमाणे पांखुवा पक्षिणीचे पंख, पिल्यांसी पिल्लाशी जीवन पाणी, जैसे जैसे जीव सजीव प्राणी मात्र तेवी त्याप्रमाणे मृदुत्व मऊपणा, कोमलता मार्दव, अलवारपणा, नाजूकता, जड पाणी, वरी वरी वरून वरून, शाडी धुते धुणे, मळ घाण, सबाह्य आतून व बाहेरून,
निर्मळ स्वच्छ उदक पाणी सर्व काळ सर्व समयी सर्व वेळ सुखदाता आनंद देणारा सर्वांची लगेच त्रिशिते तहानलेला विकृती चुकीची वागणूक असभ्य वर्तन पेय बरे का मधुरता गोडी माधुर्य रसना जीभ तत्वज्ञता विचारशीलतेप्रमाणे निविविता संतुष्ट करणे शांतपणे शांत करणे सर्व इंद्रियांना सर्वांगाला मेघ ढग मुखे तोंडाने अधपतन खाली येणे कोसळणे दर्जा घसरणे जाणून जन लोक समाज सकळांसी सर्वांना सगळ्यांना तैसे तसे खालुते खाली निज ज्ञान आत्मज्ञान उद्धार करने। इसके बाद हमारे आते हैं आकृत्या पूर्ण करा। योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे पक्षिणीसारख्या पंखासारखी पाण्यासारखे जीवासी पिलियासी चंद्रकिरणासारखे चकोराशी। इसके बाद में आता है चकोराला हवे चंद्रकिरणे पिल्लांना हवे पक्षिणीचे पंख। इसके बाद आता है योगी पुरुषांची 4 वैशिष्ट्ये। योगी पुरुष सर्वांसाठी मृदू असतो, सर्व काळ सुख देणारा असतो, स्वानंद तृप्ती देतो, सर्व इंद्रियांना शांत करतो। इसके बाद है पुढील तक्ता पूर्ण करा। तो योगी पुरुष आणि जीवन दॅट इज पाणी सहभाय निर्मळ करतो, स्वानंद तृप्ती देतो, सर्व इंद्रियांना शांत करतो, आत्मज्ञानाने उद्धार करतो। जीवन वरवरच्या मळ धुते, तहान शमवणारे क्षणाचे सुख देते, फक्त जीवेला तृप्त करते, फक्त अन्नदान करते। इसके बाद आता है पुढील चौकटी पूर्ण करा। अंगणात वर्णन केलेला चंद्रकिरण पिऊन जाणारा पक्षी चकोर पिल्लांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख चिरकाल टिकणारा आनंद स्वानंद तृप्ती व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी सर्व काळ सुखदाता योगी पुरुष क्षणिक सुख देणारे पाणी पाण्याचे अधपतन यातून होते ढगाच्या मुखातून श्रवण कीर्तनाने योगी यांना शांत करतो लोकांना पाण्याची गोडी फक्त हिला सुख देते जिभेला प्रस्तुत अभंग यातून घेतला एकनाथी भागवत वरवरच्या मळ धुणारे पाणी। इसके बाद में आता है पुढील शब्दांचे अर्थ लिहा। तो पांखोवा पंख निर्मल स्वच्छ निविणे शांत करणे मृदुत्व मुलायमपणा रसना जीभ निज ज्ञान स्वतःला आलेले ज्ञान सुखदाता सुख देणारा। इसके बाद में हम बढ़ते हैं कृति 4 काव्य सौंदर्य। योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा। योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा। तो आन्सर इज संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी याची प्रस्तुत अभंगात तुलना केली आहे आणि योगी पुरुषाचे श्रेष्ठत्वच ठसवले आहे। योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगताना ते म्हणतात पाणी हे वरवरच्या मळ धुवून टाकते परंतु योगी सर्व लोकांचे मन आतून बाहेरून निर्मळ करतो। पाणी एका वेळची तहान भागवते परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्व काळांमध्ये सुख देणारा सज्जन आहे। पाण्याचे सुख तात्पुरते आहे पण योग्याने दिलेल्या सुखात विकृती नाही। योगी पुरुष सर्वांना अक्षय परमानंद देतो। पाण्याची गोडी फक्त जिभेपुरती मर्यादित असते परंतु योग्याच्या आत्मज्ञानाची गोडी सर्व लोकांच्या सर्व इंद्रियांना शांत करते। पाण्याने माणसाची पोटाची भूक भागते परंतु योगी पुरुष श्रवण कीर्तनाने माणसाच्या मनाचे पोषण करतो। अशा प्रकारे योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे संत एकनाथांनी अनेक उदाहरणांनी पटवून दिले आहे। इसके बाद में आता है नेक्स्ट योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा। योगी पुरुष आणि पाणी हे दोन्हीही जनकल्याणासाठीच झटतात दोघेही जनतेची सेवाच करतात। पाणी हे मानवाला जीवनदायी आहे। प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी पाण्यामुळे जिवंत राहतो। पाणी माणसाची तहान तर भागवतेच परंतु पोटाची भूकही शमवते। पाण्यामुळे धरतीवर अन्नधान्य पिकते पशुपक्ष्यांना पाण्यामुळे चारा मिळतो पाण्यामुळे साऱ्या निसर्गात चैतन्य संचारते सारी सृष्टी तरारून उठते। अशा प्रकारे पाणी हे मानवासाठी सामाजिक कार्य करते।
योगी पुरुष हा या मृत्यू लोकात जन्म घेतो. तपसाधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो लोकांमध्ये श्रवण कीर्तनाने वाटतो. सर्वांना तो नेहमी सर्वकाळ सुख देतो. इंद्रियाचे ताप हरण करून त्यांना अक्षय आनंदाची ठेव अर्पण करतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसाची मने निस्वार्थी व निर्मळ होतात. अशा प्रकारे योगी पुरुषही सामाजिक कार्य करतो. ते बढ़ते हैं कृति पत्रिकेतील प्रश्न 2 साठी. पोयम है योगी सर्वकाळ सुखदाता. कवितेचे कवी संत एकनाथ महाराज. प्रस्तुत कवितेचा विषय संत एकनाथ महाराजांच्या या ओव्या योगी पुरुषांचे महत्त्व सांगणाऱ्या आहेत. प्रस्तुत कवितेतील ओळीचा सरळ अर्थ. तैसे योगी यासे खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावणे. जननिववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी. आकाशातील ढगांतून पाणी खाली मातीवर येते, त्यामुळे त्यातून अन्नधान्य निर्माण होते. त्याप्रमाणे योगी पुरुष जेव्हा धर्तीवर अवतरतो, म्हणजेच जेव्हा तो इहलोकात जन्म घेतो, तेव्हा त्याच्या बोलण्याने ते बोल ऐकण्याने लोकांची मने तृप्त होतात. योगी पुरुष आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतो. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. योगी पुरुष तप करून आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जनमानसात श्रवण कीर्तनाने वाटतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसाचे मने निस्वार्थी व निर्मळ होतात. म्हणूनच योगी पुरुषांच्या संगतीने संसारातील दुःखे निवारण करण्याचे आत्मिक बळ आणि मनशांती मिळते, असा संदेश या अभंगातून मिळतो. कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत ओव्यामध्ये तुलना केली आहे आणि योगी पुरुषांचे श्रेष्ठत्व ठसवले आहे. पाण्याने एका वेळची तहान भागते, परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्वकालीन सुख देणारा सज्जन आहे. ही बाब संत एकनाथाने उदाहरणे देऊन सोप्या शब्दात पटवून दिली आहे. त्यांनी सांगितलेले योगी पुरुषांचे महत्त्व थेट मनाला भिडते. सत्संगाने जीवनाचे मार्गदर्शन व मनशांती मिळते, हे मनोमनी पटते. म्हणूनच हा अभंग मला आवडतो. प्रस्तुत कवितेत दिलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. तुत्रेशी तहानलेला, उदक पानी, मधुरता गोडवा, शारने धोणे. अब हम बढ़ते हैं भाषा अभ्यास की तरफ. तो सबसे पहले हम देखते हैं पुढील वाक्य प्रकारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अधपतन होणे, दर्जा घसरणे. हल्लीच्या काळात सदाचाराचे अधपतन झाले आहे. जन्म पावणे, जन्म घेणे. युगायुगातून एखादा महात्मा या पृथ्वीवर जन्म पावतो. इसके बाद में आता है पुढील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द लिहा. जीभ इज रसना, पाणी उदक जल, गोडपणा मधुरता, ढग मेघ, कनवाळू दयाळू. इसके बाद में आता है विरुद्धार्थी शब्द. दास मालक, निदू कठिन टनक, सुखी दुखी, तृप्त अतृप्त. जन्म मरण, ज्ञान अज्ञान, गोड कडू, विकृती प्रकृती. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. सदा सुख देणारा सुखदाता, पावसाचे पाणी पिऊन जगणारा काल्पनिक पक्षी चातक. वचन ओळखा. पिल्ले अनेक वचन, वने अनेक वचन. वचन बदला पिल्लू पिल्ले, वने वन. लिंग बदला पक्षी पक्षिणी, गाय बैल. गटातील अचूक शब्द ओळखा. तो इसे देखने के लिए आपको वीडियो पॉज करना होगा और आंसर्स देखना होगा. तो बच्चों, इसी के साथ में हमने पोएम 2 संतवाणी पार्ट आ का डाइजेस्ट क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम करने वाले हैं चैप्टर 3 शाल के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. थैंक यू.